नमस्कार. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आता महाराष्ट्राचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना त्या ठिकाणी वेगवेगळ्या कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांच्या भेटी घेऊन महाराष्ट्रातील शैक्षणिक परिस्थितीवरती त्या ठिकाणी चर्चा करण्यात आली, निवेदनं देण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने उच्च व तंत्र शिक्षण विभाग असेल, शालेय शिक्षण विभाग असेल, कौशल्य विकास विभागाचे मंत्री असतील, त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, सामाजिक न्याय म्हणजे समाज कल्याण विभाग असेल, इतर मागास बहुजन कल्याण मंत्रालय असेल, अशा वेगवेगळ्या मंत्र्यांना त्या ठिकाणी निवेदनं देऊन महाराष्ट्रातल्या शैक्षणिक परिस्थितीवरती मागण्या करण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने मुलींना मोफत शिक्षण विषयाची जी घोषणा महाराष्ट्र सरकारने केलेली आहे, त्यामध्ये असलेल्या त्रुटींची माहिती त्या ठिकाणी देण्यात आली. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या अनेक विद्यापीठांचं वेळापत्रक जे आहे, ते पूर्णपणे डिस्टर्ब झालेलं आहे. परीक्षा वेळेत होत नाहीयेत, निकाल वेळेत लागत नाहीये. हे जर वेळेत झालं तर पुनर्मूल्यांकन वेळेत होत नाहीये आणि त्यामुळं कुठेतरी शैक्षणिक वेळापत्रक जे आहे ते पूर्णपणे डिस्टर्ब झालेलं आहे. त्यामुळे याही विषयावरती त्या ठिकाणी आम्ही मान्य मंत्री महोदयांशी चर्चा केली. खाजगी विद्यापीठांचा महाराष्ट्रामध्ये जो वाढता सुळसुळाट आहे, म्हणजे एका बाजूला आपण बघतो की सामान्य घरातल्या शेतकऱ्याच्या मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे असं आपण महाराष्ट्रामध्ये म्हणतो आणि एका बाजूला खाजगी विद्यापीठं हे आता महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर 30च्या वर झालेली आहे आणि त्यामध्ये सुद्धा एका विद्यापीठामध्ये 2 ते 5 लाख रुपयात एमबीए करता येतं, तर दुसऱ्या विद्यापीठामध्ये 20 ते 25 लाख रुपये त्यामध्ये घेतले जातात. शासनाचं कुठलंही नियंत्रण या खाजगी विद्यापीठांवर नाहीये. त्यामुळे विद्यार्थी परिषदेने अशी मागणी केलेली आहे, की या फीजवर कुठेतरी नियंत्रण त्या ठिकाणी आलं पाहिजे. त्याचबरोबर आता आपण बघतोय पेपर फुटीसारखे प्रकार महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात घडतायत. नीटच्या पेपर फुटीचे कुठेतरी धागेदोरे महाराष्ट्रातल्या नाशिक, पुणे, लातूर अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमधल्या लोकांशी निगडीत होते. असे पेपरफुटी या पद्धतीने होत असल्यामुळं कुठेतरी जो सामान्य घरातला कष्ट करणारा, मेहनत करून अभ्यास करणारा विद्यार्थी आहे, त्याच्या पदरी निराशा पाडण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. 11वी प्रवेश प्रक्रिया आपण बघितलं, 11वी प्रवेश प्रक्रियेमध्ये असंख्य त्रुटी आहेत. ऑनलाईन पद्धतीने ह्या 11वी प्रवेश प्रक्रिया घेण्याचं काम महाराष्ट्र शासनाने मागच्या वर्षीपासून केलंय. पण याच्यामध्ये तांत्रिक अडचणी येणं, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये त्या ठिकाणी जागरूकता त्यामध्ये नसणं, त्याचबरोबर एका अर्थानं 21 लाख जागा या महाराष्ट्रामध्ये 11वी साठी या सध्या एकूण आहेत आणि त्यापैकी 14 लाखांवरती विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले, म्हणजे 14 लाख जागांवरती अर्ज दाखल केले. तब्बल 7 लाख जागा या महाराष्ट्रामध्ये या जास्तीच्या आहेत, एक्स्ट्रा आहेत. तर या जागा कोणाला दिलेल्या आहेत? कुठेतरी क्लासेसला आणि कोचिंग क्लासेस मधलं जे एका अर्थानं कोचिंग क्लासेस आणि महाविद्यालयातलं जे टायअप आहे, ते जिवंत ठेवण्यासाठी शासनातलेच काही अधिकारी काम करतायत का? असा सुद्धा प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडतोय. आमचा प्रायव्हेट कोचिंग क्लासला विरोध नाहीये, पण त्यांचं जे इल्लीगल टायअप आहे त्याचा आम्हाला विरोध आहे. म्हणजे लाखो रुपये शिक्षकांच्या पगारावरती, शिक्षणावरती शासनाने खर्च करायचे आणि विद्यार्थी मात्र त्या ठिकाणी महाविद्यालयात न जाता हे कोचिंग क्लासमध्ये त्यांना जावं लागतं. का जावं लागतं? तर 12वी आणि 11वीचा जो सिलेबस आहे, तर त्याच्यामध्ये नीट, जेईई आणि अदर ज्या प्रवेश परीक्षा आहेत, त्याचा अभ्यासक्रम शिकवला जात नाही. त्यामुळे त्यांना कोचिंग क्लासेसमध्ये जावं लागतं. त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे, की ज्यांना कोचिंग क्लासेसमध्ये जायचं आहे त्यांनी जावं. पण महाविद्यालय हे रेग्युलर सुरू राहिलं पाहिजे. त्याच्यामध्ये महाविद्यालयाचा वेग म्हणजे महाविद्यालय इतर वेळ सोडून जर कोचिंग क्लास करायचं असेल, तर ते त्या विद्यार्थ्यांनी नक्की करावं. त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनागोंदी कारभार त्या ठिकाणी सुरू आहे. आज महाराष्ट्रामध्ये सीपीएस नावाची एक संस्था आहे, ज्याच्यामध्ये 2,500 विद्यार्थी असे आहेत, की ज्यांची परीक्षा त्यामध्ये घेतलेल्या नाहीये. असे अनेक मुद्दे, आरोग्य विभागाची भरतीचा विषय, अशा अनेक मुद्द्यांवरती आता माननीय मंत्री महोदयांची भेट याच्यामध्ये घेतलेली आहे. सर्व मंत्री महोदयांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद याच्यामध्ये दिलेला आहे. लवकरच त्या विभागांशी संबंधित बैठका लावून सर्व प्रश्नांवरती तोडगा करण्याचं आश्वासन हे आम्हाला शासनाच्या वतीने देण्यात आलंय. जर हे आश्वासन पाळण्यात आलं नाही, तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी आंदोलन करेल, एवढंच या निमित्ताने सांगतो. धन्यवाद.